शमिकाला रिंग घालत होता तर तुला का त्रास होत होता? कारण माझं तिच्यावर प्रेम आहे. आय लव्ह हर. आमची मन जुळली आहेत. तर हे दाखव तोडून. आणि तुम्ही मरणाच्या गोष्टी करताय ना. मी याआधीही शमिकासाठी मरणाला सामोरा केलेलो आहे. यापुढे जावं लागलं तरी मला नाही फरक पडत. हे आहे यांचं फिल्मी प्रेम. सगळे झोपल्यावर लपून छपून चाललेली यांची लव्ह स्टोरी. ही मुलगी करणी करणार आहे अभिवर. अभि ज्या दिवसापासून ती या घरात आले ना तेव्हापासून नजर लागले तिची आपल्या घराला. या घराशी ती जुळवून नाही घेऊ शकणार. ही मुलगी आपल्या घरात नकोय. देवा, आता काय करू? शमिका सारखी फोन करते आणि अभि तर फोन इथेच ठेवून गेला. आई माधुरी, अगं गडबडीत तुला विचारायचंच राहिलं बघ. काय म्हणाले विपुल? काहीच नाही. म्हणजे त्याला या विषयावरच बोलायचं नाहीये. बरं, दे माझ्याकडे. तू जाऊन जरा आराम कर. काय चाललंय या घरात? संकट एकटी येत नाहीत हेच खरं. अभि कुठे कुठे गेला हा?
अभिजितकडे जायचंय. कसा असेल कुठे असेल मला मला एकदा त्याच्याकडे जाऊ दे ना प्लीज माय. अगं अगं शांत हो, मी शांत हो. हे बघ, आता रात्र झाली ना आणि त्याच्या घरात काय परिस्थिती असेल आपल्याला काही कल्पना नाहीये. माझं तू ऐकशील का? हे बघ, उद्या सकाळी जा. हा, मी 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 तुला पाठवेन, नक्की पाठवेन. तू असं करतेस का? तू आता त्याला फोन करून बघ. नाही ना माई, फोन नाही उचलत आहे तो. कॉन्ग्रॅट्स शमिका. तुला जे हवं असतं ते बरोबर कसं मिळतं. पण यावेळी अभि फक्त माझा आहे, फक्त माझा. शमिका फक्त माझा आहे, दुसरा कुणाचाही नाही. मला आता कळतंय आशुदी, आपलं प्रेम आपल्यासाठी किती महत्वाचं असतं. आणि ते प्रेम आयुष्यातून निघून गेलं किंवा कोणी आपल्या माणसाला आपल्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न केला तर आपला जीव किती तुटतो. ती घुसमट, ती तडफड काय असते हे आज मी अनुभवते आशुदी. माझ्यामुळे तुला कशा कशा अनुभवांमधून जावं लागतंय शमिका. आता वाटतंय मी तुझं ऐकून तेव्हाच आपल्या घरी ऍटलिस्ट माझ्या घरच्यांना तरी सांगायला हवं होतं. किमान आता ज्या विचित्र पद्धतीनं सगळ्यांना कळलं तसं तरी झालं नसतं. फार मोठी चूक केली मी. आयुष्यभर चुकाच करत आले आज, पण आज पहिल्यांदा करेक्ट डिसिजन घेतलाय अभिजितवर प्रेम करण्याचा. आणि हा निर्णयच मला सुख देईल. आय एम शुअर. आय एम शुअर अभि, तू मला नक्की सुखात ठेवशील. खरंच तुझा हात धरून मी कुठल्याही रस्त्यावरून चालेन, कुणाचाही त्रास सहन करेन, कुणाचीही समजूत काढेन. कारण त्यासाठी लागणारी हिंमत मला तुझ्या प्रेमातून मिळते. तुझ्याकडे बघून सगळ्यांशी लढायची हिंमत येते शमिका. मी तुला कसलाच त्रास नाही होऊ देणार. आता माझं नशीब तुझ्याशी बांधलं गेलंय. मला माझं नशीब तुझ्याशी बांधलं जाताना पाहायचंय. मला तू हवायस अभिजित. मला तू हवी आहेस शमिका. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत अभि. आय लव्ह यू. शमिका आणि अभिजित, आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. मी स्वप्नात सुद्धा याचा विचार केला नसता. हे कसं काय घडू शकतं? आता माझ्या लक्षात येते. शमिका अमेरिकेला निघाली होती आणि ती परत का आली? मी उगाच जयचा राग सगळ्यांवर काढला. तुमच्या सगळ्यांचा काहीच दोष नव्हता. आणि यापुढे जायचं तर सगळ्यांनी एकत्र जायचं. मला नाही राहायचं इथे. ममा प्लीज, तू लवकरात लवकर दुसरं घर बघ. कुठल्याही परिस्थितीत मी जयशी लग्न करणार नाही. मी इंडियातच सेटल व्हायचं ठरवलंय. आणि याचं रिझन मी तुला आज रात्री नक्की सांगेन. ती जयला नकार देईल याची भीती होती मला, पण दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडेल असं नक्कीच वाटलं नव्हतं. And that too अभिजित. नाही, अभिजित आणि शमिकाचं लग्न नाही होऊ शकत.
माझी सगळी प्रॉपर्टी, सगळा पैसा त्या अभिजितच्या हातात जाईल. नो, आय कॅन्ट लेट इट हॅपन. नॉट एट ऑल. सँडी, अगं जस्ट बी पॉझिटिव्ह. जय म्हणालाय ना की तो मॅरेज सर्टिफिकेट घेऊन येणार आहे. जय, तो ते सर्टिफिकेट घेऊन येईपर्यंत माझा विश्वास नाहीये त्याच्यावर. आय जस्ट होप ही गेट्स इट. काय झालं शून्य? थोडं खाऊन घे. हं, असं काय करतेस बाळा? जरासं खाऊन घे ना. काय झालंय तरी काय तुला? माई, माई मी बाहेर जाते अभिजितला भेटायला. हे बघ, ममाने काही विचारलं तरी तिच्यापासून काही लपवू नको. खरं काय ते सांगून टाक तिला. आणि हो माई, मी येत्या 1-2 दिवसात नवीन घर शोधणार आहे. घर छोटं असलं तरी चालेल, मी एकटीच राहणार आहे सध्या तरी तिथे. कारण या घरात आता मला राहणं शक्यच नाही गं माई. मामाला तिच्या बेस्ट फ्रेंडच्या घरी राहायचं असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण मी आता इथे नाही राहू शकत माई. अभिजितचं आणि माझं लग्न होईपर्यंत मी त्याच घरात राहणार आहे. येते. रिया, ए रिया, अगं काय झालंय तुला? आय लव्ह अभिजित. मला सुद्धा तो आवडतो. रिया, अभी पाहता पाहता सुटून गेले. जाऊ नको ना दूरता, जीव झाला सुना माझी प्रियाला. प्रीत कळेना माझी प्रियाला. प्रीत कळेना. कुठे होतास तू? काय मी किती फोन केले माहिती? मला खूप टेन्शन आलं होतं. म्हटलं काश अजिबात टेन्शन घेऊ नकोस. काल रागाच्या भरात फोन मी घरात तसाच ठेवून निघालो, म्हणून नाही उचलला. चल निघूयात. मला खूप भीती वाटते अभि. अजिबात घाबरू नकोस. शमिका, आता आपल्याला अजून जास्त स्ट्रॉंग व्हायची गरज आहे. आणि हे बघ, आपण जे करतोय ते अजिबात चूक नाहीये. कधी ना कधी ही वेळ येणारच होती आपल्यावर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव शमिका, यापुढे आपण जे काही पाऊल उचलू त्या प्रत्येक पावलावर
मी तुझ्या बरोबर असेल कायम. निघायचं? मी खूप प्रयत्न केला तुला सांगण्याचा, शमिकाशी बोलण्याचा, पण मला कुठे कोण सिरियसली घेतं ना. राहुल, अँडी यांना कशाला नावं ठेवायची आपण? तू, शमिका, मम्मा, जिथे घरातलेच मला कोणी सिरियसली घेत नाही तिथे बाहेरच्यांकडून काय एक्सपेक्ट करणार आहे माई आपण? प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला. हे रिया काय 2 मिनिट अपसेट होईल आणि लगेच खिदळायला लागेल, लगेच म्हणेल टेक अ चिल पिल, ती खूप चिल आहे, कूल आहे. अगं बाई, पण या कूल रियाच्या मनात पण काहीतरी भावना आहे, प्रेम आहे. हे कोणी का नाही पाहत ग बाई? मी म्हणजे हॅपी गो लकी पर्सन आहे, बिनधास्त आहे, कसलंच टेन्शन घेत नाही मी कधी, त्या शमीसारखी दबून राहत नाही. पण म्हणून मला कधी कोणी विचारलं बाई की रिया तू अशी काय, तुला काही इनसिक्युरिटीज आहेत का? कोणीच विचारलं नाही. इथे माझ्या स्वतःच्या मम्माला माझ्याबद्दल काही वाटत नाही, तिथे सतत शमिका, संध्या, ओह सॉरी, तुमच्या सँडी मॅडमना ना फक्त एकच विचार आहे, शमिका. ती, तिचं लग्न, तिला काय हवंय काय नकोय, तिला कसा लाईफ पार्टनर हवाय, दॅट्स इट. बाई मला माझे डॅडही आठवत नाहीत का? लहानपणी शमिकाच्या आणि आशुदीच्या डॅडनी मला असंच अवॉइड केलं. मला ते मला कधी माझे डॅड वाटलेच नाही. आणि आज मला माझी मम्मा माझी वाटत नाही. असं नाहीये बेटा, हे बघ तिला तुझी काळजी वाटते. फक्त शमिकाची काळजी आहे बाई, फक्त शमिकाची. तिला काय हवंय काय नकोय, शमिकाचं लग्न, या जगात दुसरं काहीच नाहीये, दॅट्स इट. मग मी विचार केला, मी ठरवेन माझ्या स्वतःचं लग्न, मीच ठरवेन. मला असं लाईफ पार्टनर हवाय की जो माझा विचार करेल, जो आधी मला विचारेल रिया तुला काय हवंय आपण ते करू. आणि बाई जर असं झालं असतं ना तर मी तो जे सांगेल ना ते मी केलं असतं बाई. पण त्यासाठी कुणी मला विचारलं तरी पाहिजे ना बाई की रिया तुला काय हवंय, व्हॉट यू वॉन्ट. रिया आयुष्य असं संपलंय का? तुला मिळेल कोणी? मला कोणीतरी नकोय बाई. रिया मला अभिजित हवाय, मला अभिजितच हवाय. रिया हो बाई.